नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय, आहो जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय. ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, लोकांना दिसते नुसती ही गंमत प्रेमाची, 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 ही गंमत प्रेमाची. ह्या सीनचा अर्थ मी तुम्हाला आत्ताच सांगतो. चला 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 चला, हे अर्थ समजावून सांगतायत मला, चला म्हणतायत मला. गजा काय गजा? अरे तुझ्या रिहर्सलच्या वेळेस सोडतो ना मी त्यांना. चला चला बाई, चला 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 चला. थँक्यू आणि बाय. ईश्वर, आता हे काय विचारणं झालं? तुम्ही किती चांगले आहात. हो ना. आय लव्ह यू. तुमचा स्वभाव कसा असा हळवा नाजूक उमललेल्या अशा फुलासारखा काय मला आवडला. काय तुमचा स्वभाव हो, तुमच्या संवादासकट आवडला. नाटकातल्या सगळ्याच नटनट्यांची अशी प्रकरणं असतात का हो? नाही, मला इतरांचं माहित नाही, पण मी तुम्हाला सांगू का मी त्यातला नाही बरं का. म्हणूनच तुमची नटी तालमीला येत नाही. काय सॉरी, ते जाऊ दे, पण मला तुम्ही आवडलात, अगदी मनापासून आवडलात. काय इश्श, सॉरी, मी जरा चुकीच्या वेळेला आलो का? हो, आता आलाच आहेस तर बोल. बोलायचं म्हणजे येते मी. हा, इश्श, काय 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 एक मिनिट. काय 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 चाललंय? गप्प बसा हो. काय तू काय शोधतोय? जरा गप्प बसा. मामा साहेबांनी सांगितले गुपचूप शोधायचं, बोलू नका, अजिबात बोलू नका. थांबा, पण मला कळायला नको का तू काय शोधतोयस ते? जरा गप्प बसा ना प्लीज. आउट आउट. माझं डोकं फिरलं, आणखीन फिरवू नकोस, सांगतोय तुला. ठीक, सांगतो काय शोधतो ते. ऐका, आपल्या मामासाहेबांची ती धोक्याची घंटी होती ना वाजवायची, ती हरवली. आणि दादासाहेबांची एक महत्वाची फाईल सुद्धा हरवली. त्या दोन्ही गोष्टी शोधतोय. हो ना, मामांची घंटी आणि दादाची फाईल शोधतोयस. ते शोधत असताना माझंही आणखीन एक छोटस काम कर. काय? माझी एक छोटीशी गोष्ट हरवलेली आहे, ती शोध. सांगा कुठली गोष्ट. आता पिये तुमचा म्हटल्यावर शोधायला पाहिजे, बोला. माझी हिरोईन हरवलीये. युरेका, युरेका. अरे बाबा, युरेका नाही रे, सुधा. तीच सुधा सापडली. कुठे? तुमची सुधा आणि आपले धाकटे GR साहेब खच्चॅक खच्चॅक काय फोटो काढतायत. काय करावं अशा परिस्थितीत? विचार केला पाहिजे. विचार करणं कसं काय जमतं लोकांना कळत नाही बा. आपल्याला मुळात हे प्रॉब्लेमच होतो सगळा. गुणाजी, अरे एवढा विचार कसला करतोय? काय सांगू तुम्हाला मी मामा, काय व्हायचं राहिलं आता. व्हायचं ते सगळं झालं मामा. काय सांगू, माझं आयुष्य अगदी बरबाद झालं. हे निवडणूक वगैरे म्हणजे काय काय सांगू काय तुम्हाला. मी प्रचंड गोत्यात आलेलो आहे हो. तुझी फाईल हरवली आहे, बरोबर? SS ने सांगितलं असेल तुम्हाला. नाही राजा, अरे माझ्या ज्योतिष शास्त्रामुळे मला सगळं स्पष्ट दिसतं. ज्योतिषशास्त्रामुळे काय? मग ज्योतिषशास्त्रामध्ये फाईल हरवलेली दिसते, तर ती सापडेल कुठे ते बघा ना एकदा. हे बघ, मी शास्त्राप्रमाणे फाईल हरवली आहे एवढंच सांगू शकतो. तर ती कुठे हरवली आहे हे तुझं तुला स्वतःला शोधावं लागेल. मी काय म्हणतो, बसा तुम्ही खाली, बसा बसा. अरे एवढ्या खिशामध्ये तो फोन कुठे जातो ना,
खिसे थोडे कमी करायला पाहिजेत. खिसे कापले. हॅलो हॅलो दादा, प्रमोद बोलतोय. हा प्रमोद, काय रे तू आहेस ना? म्हणजे बरा आहेस ना? अरे म्हणजे काय, मजेत आहे एकदम. तेच सांगायला फोन केला होता. ए दादा, आमचा हनीमून एकदम मजेत गेला. हनीमून? अरे हो, उटीला गेलो होतो. अरे काय छान हॉटेल होतं माहिती, अशी थंड हवा आणि टेकडीवरचं मस्त असं हॉटेल. हॉटेलच्या समोर. ए बाबा, अरे तू काय तुझ्या हनीमूनच्या स्टोऱ्या मला ऐकवणार आहेस का? पुढे बोल, पुढे बोल. ए तुम्ही कसे आहात? आम्ही काय, आम्ही आहोत तसे आहोत. आम्ही काय करणार, 13 तारखेपर्यंत आम्ही काही करू शकत नाही आहोत. 13 तारीख म्हणजे? अरे 13 तारीख म्हणजे काय माहिती का? 13 जाऊन देणार कशाला उगाच 13 दिन क्यों खराब करू मैं? तुला टेन्शन नको उगाच. हे बघ, जाऊ दे, सोडून दे विषय, सोडून दे. मजा कर, एन्जॉय 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 रे बाबा, एन्जॉय. ओके. प्रमोदचाच फोन होता ना? हो, काय म्हणत होता? प्रमोदचाच फोन होता. तो टेकडीवरती आहे तिकडे आणि त्याचा हनीमून अगदी मजेत चाललेला आहे. तेच तो आम्हाला सांगत होता. हो का? कर कर म्हणत. 13 तारखेपर्यंत लाईफ अगदी एन्जॉय कर. त्यानंतर काय होणार आहे हे तुला माहितीच आहे. हा? त्याचाही फोटो तयार ठेवा, दयानंदनच्या फोटोच्या बाजूला लावायला. हा माणूस सरळ तोंडाने कधी बोलतच नाही. नाही 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 नाही, पण हा टकल्या मामा एवढ्या आत्मविश्वासाने बोलतोय, याचा अर्थ प्रमोदचं काय खरं नाही. प्रभात साहेब. प्रभात, बसा. ते काय झालं? बसा म्हटलं तर बाई आतमध्ये कुठे निघाली? अरे हो, हे नेहमी चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. नाही, तुम्ही भजन देखील चांगलंच म्हणतो, पण मी काय म्हणतो, आत्ता ते रघुपती राघव वगैरे या वेळेला सुरू करू नका. अहो, मी सारखं सारखं हे कशाला बोलू? मी काही इथे भजन म्हणायला आलीये? मी इथे काम करायला आलीये, तेही तुमची सेक्रेटरी म्हणून. असं माझी सेक्रेटरी म्हणून तुम्ही आलेला आहात ना? मग काम करा, माझी फाईल हरवली आहे ती शोधा. शांत व्हा, शांत व्हा. आपण नवी फाईल तयार करू. हवं तर आपण 1 डझन फाईली आणू. हो, आता 1 डझन फाईली काय जाळायच्या आहेत का सांगा मला? त्या फाईल मध्ये मी निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करायचं याच्या सगळ्या नोट्स लिहिलेल्या होत्या. अहो, आपण एक प्लॅन काय, आपण आणखीन दुसरा प्लॅन करू. असे 10 प्लॅन्स करू. बस 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 बस, खांद्यावरचा हात काढा, खांद्यावरचा हात काढा. मला निवडणूक लढवू द्या, मला मंत्री होऊ द्या. माझं मंत्रीपद तुम्ही धोक्यात आणू नका, निवडणूक धोक्यात आणू नका, मला त्रास देऊ नका आणि या देशालाही कृपा करून त्रास देऊ नका. तुम्ही दूर व्हा. काय हो, सारखं दूर व्हा दूर व्हा काय लावलंय? काय लावलंय तुम्ही दूर व्हा? असं दूर राहून काम करता येईल का मला? येईल काम करता? नाही येणार. मी थांबा, मी श्रेष्ठींना फोन लावते. नको, श्रेष्ठ आहात आपण, नको श्रेष्ठी. ही गंमत प्रेमाची. हॅलो. हॅलो, मी राघव शिंदे बोलतोय. कोण महादेव शिंदे? अहो, सुप्रसिद्ध नाट्य निर्माते राघव शिंदे बोलतोय. सॉरी 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 शिंदे साहेब, सॉरी. मी म्हणजे मी ओके ओके, नो प्रॉब्लेम. असं होतं कधी कधी. त्यातून तुम्ही लेखक वगैरे जरा वेडेच असता. हो का? मला सांगा, कुठपर्यंत आलंय आपलं? गळ्यापर्यंत. गळ्यापर्यंत अजून आलं नाही असं मला पुढे म्हणायचं होतं. बरं, वहिनी मिळाली का? मिळाली ना. काय वहिनी छान आहे, अशी फ्रेश आहे, फ्रेश. ठीक आहे, मग मी आज तालीम बघायला येतो. काय? नाही, आज नका येऊ, आज नका येऊ. का? हो, नाटक अजून बसायचंय, म्हणजे हा, उभं राहायचंय. नाटक होईल हो. मला वहिनी कशी आहे ते बघायचंय. तिचा फ्रेशनेस बघायचा आहे. ती आज फ्रेश नाहीये.
हा फ्रेश नाही म्हणजे काय सांगू या माणसाला. हा शिंदे साहेब डिसेंट्री झाली तिला. नको नको, मग त्या फ्रेश असल्यावरच मी त्यांना भेटेन. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. मी परत कशासाठी आला? जरा अपसेट झाले. कुणाशी तरी बोलावं, मन मोकळं करावं म्हणून मी इकडे आले. तुम्ही अपसेट झालात, मीही अपसेट झालोय. म्हणजे आपण दोघे एकाच बोटीतले प्रवासी नाही का? आता ही बोट मध्येच कुठून काढलात? हो म्हणजे वी आर सेलिंग इन द सेम बोटच. मराठी रूपांतर. आय सी. पण मला टायटॅनिक बघितल्यापासून बोटीची फार भीती वाटते बाई. ते ठीक आहे, पण तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलात? मी खूप अपसेट आहे. ते कळलं हो, पुढे बोला. तुमचे ते भाऊ दादासाहेब मंत्री होण्याची स्वप्न बघतात आणि ते असे वागतात. मला तर बाई शॉकच बसला. काय केलं दादाने? काय केलं दादाने? दादा यू टू. आहो तसं काही नाही. कसं? अहो मगाशी बोलता बोलता सहज त्यांना जरा हात लावला तर ते केवढ्या जोरात ओरडले, चिडले माझ्यावर. तुम्ही दादाला स्पर्श केलात? अहो काय केलं ते? मग तू चिडणारच. अहो पण का? अहो का म्हणजे काय? अहो बाई, त्याला लहानपणापासून स्त्रियांची ॲलर्जी आहे. एखाद्या बाईचा स्पर्श झाला किंवा टच झाला तर तो किंचाळतो, ओरडतो सुद्धा. बाई ग, हे तर मला माहितच नव्हतं. हे तर काहीच नाही. लहानपणी म्हणजे सहावीत असताना एका 5वीतल्या मुलीनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर काय केलं त्या माणसानी? चावला तिला, चावला. म्हणजे ते चावतात सुद्धा? नेहमी नाही हो, स्त्रीचा स्पर्श झाला ना की चावतो सुद्धा. सांभाळायला हवं, नाहीतर 14 इंजेक्शन कोण घेणार? 14? कुत्रा चावल्यानंतर 14 इंजेक्शन घेतात. आणि राजकारणी चावला तर? तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेतलंय ना, मग मला काय विचारता? राजकारणी चावल्यानंतर किती इंजेक्शन घ्यायची असतात हे शिकवलं नाही का तुम्हाला? बाई ग, कुठे मी येऊन फसले कुणास ठाऊक. अजून खूप कळायचंय तुम्हाला. काय करणार, पक्षश्रेष्ठींनी मला पाठवलंय ना. या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर हरकत नाही. या देशासाठी मी स्वतःला चावून घ्यायला म्हणजे वाहून घ्यायला तयार आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं ते साहेब चावतात म्हणून. तेव्हा तुम्ही जरा सुरक्षित अंतर ठेवूनच राहत जा. तुम्ही आहात म्हणून तरी बरं झालं. तुम्ही एवढी मला माहिती दिलीत म्हणून तर मला इथे राहणं शक्य झालंय. मी आता स्पष्टच तुम्हाला सांगते, मला तर तुम्ही खूप आवडता, खूप खूप आवडता. हो नका हो, असं नका बोलू. मला खरंच कसंच होतं हो. मी तुमच्या प्रेमात पडलीये. नाही हो, खरंच शक्य नाही. काय 13 तारखेपर्यंत तरी मला कोणाच्या प्रेमात पडणं शक्य नाही हो. हो 13 तारखेला नक्की काय आहे? 13 तारखेला काय आहे तुम्हाला सांगतो. 13 तारखेला माझं एक नाटक ओपन होत आहे आणि एका महत्वाच्या गोष्टीवर पडदा पडणार आहे. 13 तारखेपर्यंतच काय, 13 जन्म सुद्धा मी तुमची वाट पाहीन. मॅडम, नॉर्मली लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा 7 जन्माच्या वर थांबत नाहीत हो. लग्न झाल्यावर 13 + 7 अशी 20 जन्म मी तुमची वाट पाहीन. 20 जन्म माझी वाट पाहणार? हे काय आहे? घंटा. काय? धोक्याची घंटा. मामा, ही धोक्याची घंटा नाही, ही माझ्या प्रॉपर्टीच्या पेटीतली नाटकाच्या आधी वाजवायची घंटा आहे. बरोबर आहे. अरे माझ्या आधीची जी छोटी घंटा होती ना, ती चोरीला गेल्यामुळे नाईलाज असतो व ही घंटा माझ्या हातात घ्यावी लागली. ही मोठी माझ्या नाटकातली घंटा? माझ्यासाठी तरी निदान इथलं नाटक महत्वाचं आहे. अकाल गेली ती. पाहिलाय मी. पण काय रे, ती कशाला आली ती इथे? प्रेम करायला. काय तुम्हाला जगायचं नाहीये का हो? मामा, मी नाही हो तिच्यावर प्रेम करीत. ती माझ्यावर प्रेम करते असं ती म्हणते. बर, आता प्रेम करू नकोस माझ्यावर असं मी तिला कसं सांगणार? लोकशाही आहे आपल्या देशात आणि आता कोणी कोणावर प्रेम करावं हे तोच ठरवणार.
हे बघ घनश्याम, असं मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. सांगितलं होतं तुला 13 तारखेपर्यंत असं नाटक बिटक काही करू नकोस म्हणून. मामा पण मी नाटक करतोय, त्या हिरोईनवर प्रेम करतोय का? अरे पण तो गजा पडलाय ना त्या हिरोईनच्या प्रेमात, आणि तू या पियाच्या प्रेमात पडलायस. छे, नक्की कोण कोणाच्या प्रेमात पडलाय ना तेच मला कळत नाहीये. तिकडे तो गजा, तो बघा आला गजा. गजा 100 वर्ष आयुष्य आहे रे बाबा तुला. तो जर का असाच वागत राहिला आणि जर का माझं ऐकलं नाही ना तर वर्षाचे दिवस होतील 100 दिवस. मामा छडी आहे ना, डोंट वरी. सुधाबाई, हो सुधाबाई, तुम्ही ह्याच्या बरोबर गेला होतात का? हो काय, नक्की कुठे गेला होतात कळेल का मला? सांगते ना, यानी की नाही माझे छान 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 फोटो काढले. सॉरी भाऊ, तुझ्या तालमीचा आज खोळंबा झाला. खोळंबा झाला? अरे त्या प्रोड्युसरला आज बोलवला होता, तो येत होता, त्याला म्हटलं येऊ नको, ही बाई आहे म्हटलं काय करणार मी? आया मग चला ना आता आपण तालीम करूया. चला. तालीम आता नको, मी सांगेन तेव्हा उद्या वेळेवर या, तेव्हा सुरू करू. बरं. म्हणजे आता तुझी रिहर्सल नाहीये? मग यंदा मी यांचे फोटो देतो. चला मॅडम. चला. अरे रंगदेवते, या बाळाला माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करतायत ते. माफ कर त्यांना, माफ कर. गंमत प्रेमाची. अमृता, अमृता, ही फाईल घे. ही फाईल आपल्याला नेऊन प्रतापरावांना द्यायची. हो अगं, यात तर गुणाजीरावांचे इलेक्शनचे प्लॅन आहेत. ही फाईल जेव्हा आपण प्रतापरावांना देऊ तेव्हा किती खुश होतील ना. हो ग. आणि खुश होऊन ते आपल्याला थँक्यू देतील. आय मीन थँक्यू म्हणतील. पण तुझं कसं चाललंय? मस्तच चाललंय. तुला जरा माहितीये गुणाजीराव किती चांगल्या स्वभावाचे ते. माझा मस्त टाइमपास होतो. तू सांग, तुझं काय चाललंय? अगं माझा नाटकवाला आहे ना, त्यामुळे जास्तच काळजी घ्यावी लागते. आता ही फाईल गायब झाली म्हणजे गुणाजीराव चिडतील. बाबा, त्यांना आपल्यावर अजिबात संशय येता कामा नये, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. हो हो. ओके, चल चल लवकर चल. चल. सिक्रेट काय? हे सिक्रेट काय ते शोधून काढावंच लागणार आहे मला आता. येस. मामासाहेब असं काय करताय? ओ मामासाहेब, चहा तर प्या ना. चहा प्यायला काय प्रॉब्लेम? मामासाहेब फेऱ्या मारणं बंद करा. मामासाहेब माझा ऐका, चहा प्या तुम्ही, फेऱ्या मारणं बंद करा. ओ चहा हे उत्तेजक पेय असं आमच्या गुरुजींनी सांगितलंय. अरे मला चहा कसला देतोयस? माझं डोकं इथे ठणकतंय, ते कधी फुटेल याची भीती वाटते मला. मग तर तुम्ही चहा प्याच मामासाहेब, कारण आमच्या गुरुजींनी असंही सांगितलंय जेव्हा डोकं ठणकत असेल तेव्हा पहिलं काम करायचं की विचार करणं बंद, तेव्हा फेऱ्या मारणं बंद, विचार करणं बंद, चहा पिणं चालू. घ्या. नकोय मला. ठीक आहे. नाही आता तू म्हणतोच आहेस तर घेतो. तर एवढा तू आग्रह करतोयस, बस बस. एस सगळं कसं मी केलेल्या भाकिताप्रमाणे होत आहे नी. अरे मग तुम्ही अस्वस्थ कशासाठी होताय? अरे म्हणूनच तर मी अस्वस्थ आहे ना. म्हणजे अरे त्या तिघांचे ग्रह बघ किती वाईट आहेत. त्या तिघांनी स्त्रियांपासून दूर राहायला पाहिजे, आणि नेमक्या 3 स्त्रिया याच वेळी आपल्या घरात आल्यात. बघा ना, नको त्यावेळेला कडमडल्या. मधल्या घनश्याम साहेबांना नाटकात काम करायला वहिनी मिळाली, आणि त्या गजा साहेबांना लोणच्याची मॉडेल मिळाली. अरे हे तिघे आता त्या स्त्रियांच्या प्रेमात पडतील. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका मामासाहेब. ते प्रेमात पडणार नाही. तो ते अत्यंत आज्ञाधारक आहेत, ते तुमचंच ऐकतील. अरे मान्य मला, हे जरी त्या तिघांच्या प्रेमात पडल्या नाहीत ना, पण त्या ह्याच्या प्रेमात पडल्या तर नाही. पण हे खंबीर असले की प्रॉब्लेम नाही ना. अरे बघ, त्या एकतर्फी प्रेम करतील, त्यांना सावध करायला हवं. तू एक काम कर, त्यांना बोलू ना. जा 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 जा. काय झालं आता? मी काय म्हणतो, काय? आता मी त्यांच्याकडे जाणार, त्या तिघांना निरोप देणार, मग ते काहीतरी प्रश्न विचारणार, मग मी उत्तर देणार, मग ते तयार होणार, मग इकडे येणार. एवढं सगळं रामायण महाभारत करण्यापेक्षा तुम्ही
घंटी का नाही वाजवत, धावत येतील सगळे. अरे पण ही घंटी त्यांनी जर का धोक्याची पातळी ओलांडली तर वाजवायची असं ठरलंय ना आपलं. होई आणीबाणी सदृश्य परिस्थितीत निर्माण झालेली आहे. तुम्ही चर्चा कसली करताय मामासाहेब? घंटी वाजवा, येतील धावत, वाजवा. तिसरी आणि शेवटची. मामा मी काही केलेलं नाहीये. मी रिबेकाला कधी मॉडेल म्हणून घेणार नाही. असं मग त्या सुधाचं काय? मामा तुम्ही घंटी का वाजवलीत? आलं लक्षात. या दोघांनी काहीतरी चावटपणा केलेला असणार. चूप. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. मी केलेल्या भाकिताप्रमाणे 3 स्त्रिया तुमच्या संपर्कात आल्या की नाही? असं काय करता मामा? अहो ती अमृता आहे ना, ती माझी सेक्रेटरी आहे हो. आणि ती देखील पक्षश्रेष्ठीने पाठवले म्हणून. पण म्हणून मी काही तिच्या प्रेमात वगैरे पडले का? अरे पण तू त्या रिबेकाच्या प्रेमात पडलायस की नाही? घनश्यामराव परांजपे, त्यांना मात्र मी चांगलंच प्रेमात पडलंय. वाटेल त्यांना कसं काय प्रेमात पडता तुम्ही? मी तुम्हाला गुणाजीरावांना प्रेमात पडा असं सांगितलं होतं की नाही? डोंट वरी सर, मैंने पाडा. मी पडलंय ना त्यांना प्रेमात. तुम्ही मला चावू नका तो. प्लीज प्लीज मला चावू नका. मला माहिती आहे हो, तुम्ही बायकांना चावता. मी चावतो? अहो मी कसं आवरू मला? मी आता तुमच्याशिवाय एक क्षणही जगणं शक्य नाही. सॉरी 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 संपले सॉरी. हो